तू जागा हो, मजदूरा तू जागा हो, हम सब। मजदूर सेना विदर्भ अध्यक्ष मागील मार्च महिन्यामध्ये 17 तारखेला कामगार आयुक्त नागपूर येथे मीटिंग झालेली होती। त्यामध्ये त्या मीटिंगमध्ये कंत्राटदार आणि कंपनी मालक HR यांच्यासोबत बैठक झाली। त्या काही मुद्द्यावर जे आमचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यावरती व्यवस्थितपणे चर्चा न होता त्या मुद्द्यावरती तोडगा न निघाल्यामुळे आम्ही 20 तारखेपासून साखळी उपोषण तसेच आजपासून आमचं आमरण उपोषण चालू आहे आणि काम बंद आंदोलन चालू आहे। आणि अजूनपर्यंत प्रशासनाने या आमच्या मागण्याकरिता दखल घेतलेली नाही किंवा अजून समोर त्यांनी दखल न घेतल्यास होऊ शकते की या समोरच्या मोठ्या प्रमाणाने आंदोलन होऊ शकते। हीच माझी एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांना पण माझी एक नम्र विनंती आहे की या कामगारांना खरोखर त्यांनी न्याय मिळाला पाहिजे। यांची खूप काही पिळवणूक होत आहे, या कामगारांना खूप काही अन्याय होत आहे, हा अन्याय कुठंतरी थांबलेला पाहिजे। माझी हेच एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांना माझी एक विनंती आहे की यांना कुठंतरी न्याय मिळवून दिला पाहिजे। आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहोत, पण बाकी लोकांना सुद्धा नेत्या लोकांनी आणि प्रशासनाने बी याची दखल घेऊन शेनाने यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, हीच माझी इच्छा। दिनांक 17/2/2025ला माननीय अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूर इथं बैठक लागलेली होती। त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापन हे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनाने 1 महिन्याची वेळ मागितलेली होती। त्या 1 महिन्याच्या वेळेमध्ये ते निर्णय देणार होते, तर संघटनामार्फत त्यांना 1 महिन्याची वेळ देण्यात आली व दिनांक 17/3/2025ला 1 महिना पूर्ण होऊन त्या दिवशी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूरला बैठक होती। त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनांना निर्णय देऊ शकला नाही। त्या कारणानं दिनांक 20/3/2025 पासून साखळी उपोषण हे सुरू होते। जवळपास ते 4 दिवस साखळी उपोषण राहिले आमचे। दिनांक 24/3/2025ला आमरण उपोषण व कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे। अजूनही आजचा 5वा दिवस असून अजूनही अदानी व्यवस्थापन किंवा HR डिपार्टमेंटच्या लोकांनी ह्या कामगारांच्या समस्याविषयी चर्चा वगैरे केलेली नाही आहे। त्याकरिता जोपर्यंत कामगारांच्या समस्याचं निवारण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण व कामबंद आंदोलन सुरू राहील। समस्याविषयी दखल घेतलेली नाही तर समोर आंदोलनाचा प्रकोप जो आहे तो वाढायचे चान्सेस येतात।